नमस्कार. आमच्या स्वामीपुराच्या चॅनलमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीची पूजा साधी भादी कशी करायची, कमी साहित्यामध्ये कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठलीही पूजा करताना आपलं मन प्रसन्न असलं पाहिजे, उत्साही असलं पाहिजे. तसंच माझी पण आज स्थिती झालेली आहे. मी पूजा करण्यासाठी उत्साही आहे आणि आजच्या ह्या पूजेला पांढरं वस्त्र घालायचं असतं, त्यामुळे मी ही पांढरी साडी घातलेली आहे. तर बघा मी कुठलं कुठलं साहित्य घेतलं आहे पूजेसाठी ते दाखवते. तर सगळ्यात आधी बघा हे गंगाजल आहे. हे कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये भेटतं. त्याच्यानंतर हे मी अत्तर घेतलेलं आहे महादेवाच्या पिंडीला लावण्यासाठी. आणि हे पिवळं चंदन आहे. चंदन किंवा भस्म, हे भस्म आहे. या दोन्हीपैकी लावायचं असतं महादेवाच्या पिंडीला, कारण हे दोन्ही प्रिय असतं महादेवांना. ह्या तुपाच्या वाती घेतलेल्या आहेत मी लावण्यासाठी. हे धुपाची कांडी आहे. हा बेल आहे. आता माझ्याकडे गजरा होता त्यामुळे मी गजरा पण घेतलेला आहे. गुलाबाची फुलं पण घेतले गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा देवीसाठी. आणि ही पांढरी शेवंती आहे. रुद्राक्षांची माळ पण घेतलेली आहे माझ्याकडे आहे म्हणून. आणि खाली अंतरण्यासाठी पांढरं वस्त्र लागतं, तर मी हे आसन पांढऱ्या कलरचं तयार केलेलं आहे, तेच घेतलेलं आहे. त्याच्यावरतीच मी पिंडीची पूजा वगैरे करणार आहे. चला तर मग थोडी माहिती पण सांगते आणि मी पूजा कशी केली ते पण दाखवते. तर सगळ्यात आधी दिवा लावून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना पंचामृत घालून घ्यायचं आहे. आता इथं दुधाचा फक्त अभिषेक घातला तरी सुद्धा चालतो किंवा पंचामृतने घातला तरी सुद्धा चालतो. आपण कुठलीही पूजा करण्या अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायचं, त्यांना पुजायचं पहिला. तर मी टॉवेलनं पुसून पण घेतलेलं आहे गणपती बाप्पांना. गणपती बाप्पांना सुद्धा मी इथं चंदन आणि अष्टगंध लावून घेतलेला आहे. त्यांच्या गळ्यातली माळ ती कायमचीच आहे, ती काय मी काढली नव्हती. आता त्याच्यानंतर मी अन्नपूर्णा मातेची अभिषेक घालून पूजा करून घेणार आहे, कारण अन्नपूर्णा माता सुद्धा पार्वतीचं रूप आहे, त्यामुळे मी त्यांना सुद्धा अभिषेक वगैरे घालून घेतलेला आहे. पहिल्यांदा दुधाचा अभिषेक केला मी, नंतर पाण्याने अभिषेक घातला. आता या पाण्यामध्ये मी गंगाजल सुद्धा मिक्स केलेला आहे. आता त्यांना सुद्धा असं स्वच्छ पुसून हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आता या दिवशी आपल्या शंकर पार्वतीचं लग्न सुद्धा झालेलं होतं. दुधाचा अभिषेक करणार असेल तर कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा पिंडीवरती, किंवा मग पंचामृतचा केला तरी सुद्धा चालतो. आता पंचामृतमध्ये दही, साखर, दूध, मध असे पदार्थ वापरायचे. आता ह्या खालच्या जे पाणी असतं दुधाचं अभिषेकचं पाणी असतं त्याचं काय करायचं, तर हे पाणी तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला घातलं तरी चालतं. आता गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता आणि पिंडीवरती अभिषेक घालून झाल्यानंतर मी इथं हे पांढऱ्या कलरचं आसन जे मी तयार केलं होतं ते अंतरलेलं आहे. त्याच्यावरती एक ताट ठेवलेलं आहे, पण त्याच्या अगोदर मी गणपती बाप्पांची स्थापना करणार होते. त्यासाठी त्या बाजूला मी सेपरेट, कारण ह्या कापडावरती बसत नव्हतं, छोटंसं वस्त्र अंतरून तिथं मी गणपती बाप्पांना जागा करून घेतलेली. लाल गुलाबाचं फूल घातलं होतं त्यांना. इथं दुर्वा पण घालतात गणपती बाप्पांना, पण माझ्याकडे नव्हत्या त्यामुळे मी काय घातल्या नाही, फक्त फूल अर्पण केलेलं. आणि या बाजूला अन्नपूर्णा मातेची मी स्थापना केलेली. आता अन्नपूर्णा माता तशीच ठेवायची नसते, थोडंसं तांदूळ घालून वाटीमध्ये ठेवायची असते. तर मी अशा पद्धतीनं वाटीमध्ये अन्नपूर्णा देवीला ठेवलेलं. आणि कधीही लक्षात ठेवा, अन्नपूर्णा मातेच्या हातात जी पळी असते त्यात सुद्धा छोटेसे म्हणजे थोडेसे दाणे असावे आपल्या धान्याचे. आता अन्नपूर्णा माता फक्त तांदळातच ठेवायची का, तर नाही, गहू, ज्वारी किंवा तांदूळ ह्यापैकी काहीही असलं तरी सुद्धा चालतं. तर त्यांना पण मी 2 फुलं घालून घेतली. आता त्याच्यानंतर मी महादेवांची पूजा करणार आहे. त्यासाठी मी तांदळाचं आसन करून ठेवलेलं होतं मध्यभागी. आता माझ्याकडे एवढं मोठं ताट आहे, तर मी थोडंसं डेकोरेशन करायचं असं ठरवलं. आता ही पांढऱ्या कलरची शेवंतीची फुलं आहेत, तर मी अशी ताटाभोवती गोल राऊंडमध्ये लावून घेतली. आता हा सगळा विधी करत असताना आपल्या तोंडामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा सतत जप सुरू राहावा. तर बघा किती छान दिसत आहे. तर आता मी पिंडीची पूजा करणार आहे. आता ताटामध्ये मी तांदळाचं आसन केलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही बेलपत्राचं आसन सुद्धा करू शकता. आता मी पिंडीला चंदन लावून घेतलेलं आहे, थोडंसं भस्म पण लावणार आहे. भगवान शंकरांना ज्या गोष्टी आवडतात त्यापैकी हे भस्म सुद्धा त्यांच्या आवडीचं आहे. आता इथं पिंडी आपली छोटी आहे त्यामुळे मी असं 3 बोटांना लावून घेतलं, पण असं एकवर एकवर लावून घेतलं, कारण आपल्या बोटाने इतकी पिंडी मोठी नव्हती.
आणि मी मला सुद्धा लावून घेतलं कपाळाला. आता माझ्याकडे गजरा होता तर तो सुद्धा मी गजरा इथं लावून घेतला. महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येणारी अतिशय महत्त्वाची शिवरात्री आहे. ही फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील 14व्या दिवशी साजरी केली जाते. ती शक्यतो फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येते. तर इथं पिंडीला मी भस्म चंदन लावून झाल्यानंतर बेलपत्र घालणार आहे. तर लक्षात ठेवा, बेलपत्र घालताना असा जो शेवटला जो देठ असतो म्हणजे गाठ असते, ती गाठ असलेली बेलपत्र कधीही महादेवांना घालायची नाही. ती गाठ पहिल्यांदा काढून घ्यायची आणि बेलपत्राच्या सरळ पानावरती असं चंदन लावून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं तिन्ही पण पानासनी चंदन लावून घ्यायचं आणि बेलपत्र असं उलटं ठेवायचं. पिंडीवरती बेल सरळ कधीच ठेवायचं नाही, असं उलटं ठेवायचं. आता इथं तुम्ही बेलपत्र कितीही घालू शकता, 11 घालू शकता, 21 घालू शकता, 51 घालू शकता किंवा 108, 101 असे सुद्धा घालू शकता. आता मंदिरात वगैरे घालणं असेल तर 108 किंवा 101 वगैरे घातलं तर चालतं, पण घरात जर असेल तर 11, 21 असंच घाला, कारण आपली जी पिंडी आहे ती दिसणार नाही मग. आता ह्याच्यामध्ये धोत्राचं फूल, धोत्राचं फळ सुद्धा घालतात, पण मला काय भेटलं नाही, त्यामुळे मी साधी सोपी अशी माझ्या पद्धतीनं पूजा केलेली आहे. आता मी पिंडीवरती पाण्याचा अभिषेक म्हणून असं गळती ठेवलेली आहे. आता शिवपिंडीवर जलाभिषेक करणे म्हणजे महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना शीतलता प्रदान करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन केल्यामुळे शंकराचे मस्तक गरम झालेले होते. तेव्हा देवानी त्यांना जल अर्पण करून त्यांना शांत केले होते, अशी मान्यता आहे. आता बघा, शिवलिंगावर जलार्पण केल्यामुळे घरातील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा नष्ट होते. भक्तिभावाने जलार्पण केल्यास महादेव प्रसन्न होऊन धन, दीर्घायुष्य आणि आरोग्य सुद्धा देतात. आता बघा, हा जलाभिषेक करताना सुद्धा काही नियम आहेत त्याचे. तर पिंडीवर जलार्पण करताना पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे. पिंडीवर अभिषेक केलेले पाणी तीर्थ म्हणून घ्यावे, पण ते ओलांडू नये. जलाभिषेक श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला करणं खूप महत्त्वाचं आहे. आपले महादेव अत्यंत तेजस्वी आणि उष्ण स्वरूपाचे मानले जातात, म्हणून त्यांना शांत करण्यासाठी पाण्याने जलाभिषेक केला जातो. इतर रुद्राक्षांची माळ सुद्धा छोटी होती माझ्याकडे, ती घातलेली आहे मी. अभिषेक वगैरे घालून झाल्यानंतर मी साईडला अशा 2 पंत्या लावलेल्या आहेत आणि त्या पंत्यांना म्हणजे हे तुपाचे दिवे आहेत त्यांना सुद्धा मी फूल वाहिलेलं आहे. आता बघा, चतुर्दशी तिथीची सुरुवात 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:04 सुरू होणार आहे. या तिथीची समाप्ती 16 फेब्रुवारीला सायंकाळी 5:34 वाजेपर्यंत आहे. आता या पूजेमध्ये निश्चित काळ म्हणजे मध्यरात्रीच्या पूजेला मान्यता दिलेली आहे, म्हणजे महत्त्वाचं आहे मध्यरात्रीची पूजा. तर प्रसादासाठी तुम्ही काहीही ठेवू शकता. मी इथं दूध आणि साखर ठेवलेली आहे. फळे असतील तर फळे सुद्धा ठेवू शकता. आता अगरबत्ती सुद्धा ओवाळून झालेली आहे माझी. गणपती बाप्पा पिंडीवरती झालेली आहे, अन्नपूर्णा मातेला झालेली आहे, तसंच मी स्वामींना सुद्धा अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतलेली आहे. आता या दिवशी रात्री जागर करण्याचं सुद्धा म्हणजे जागरण सुद्धा करायचं असतं आपल्याला. आता ही पूजा रात्री 4 प्रहरामध्ये करतात. तर पहिला प्रहर जो आहे तो संध्याकाळी म्हणजे 15 तारखेला संध्याकाळी 6:11 ते 9:23 आहे. तर त्यावेळेत दुधाचा अभिषेक करायचा आहे. आता दुसरा प्रहर जो आहे तो 15 फेब्रुवारीलाच आहे, पण रात्री 9:23 ते 12:35 या वेळेत आहे आणि त्या वेळेत आपल्याला दह्याचा अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर चंदन आणि काही फळे पण अर्पण करायची आहेत आपल्याला. आता तिसरा प्रहर 12:35 ते 3:47 आहे. त्यावेळी आपल्याला तुपाचा अभिषेक करायचा आहे. त्याचबरोबर महामृत्युंजय रुद्र जप सुद्धा आपल्याला करायचा आहे. आता चौथा प्रहर आपल्याला 16 फेब्रुवारी पहाटे 3:47 ते सकाळी 6:59 आहे. तर त्या प्रहरमध्ये आपल्याला मध आणि उसाचा रस यांचा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर शिवाआरती करायची आहे, म्हणजे महादेवांची आरती करायची आहे आणि आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे. आता महाशिवरात्री दिवशी आपला उपवास असतो, तर तो आपल्याला 16 तारखेला सोडायचा आहे. 6:59 ते 3:15 आपल्याला तो उपवास सोडायचा आहे. आता बघा, शंकर पार्वतीच्या लग्नाचा सोहळा म्हणजे महाशिवरात्री. तर आपल्या हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत पवित्र मानलेला आहे. आता व्रत वैकल्य करण्याच्या दृष्टीने सुद्धा हा दिवस धार्मिक मानलेला आहे.
महादेवांची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून भाविक भरपूर कठीण व्रत सुद्धा करतात. ह्या दिवशी विधिवत पूजा सुद्धा करतात. आता या दिवशी पारायण सुद्धा करतात. शिवलीलामृतचं करतात. शिवलीलामृत 11वा अध्याय या पुस्तकाचं सुद्धा म्हणजे अध्यायाचं सुद्धा पारायण करतात. आता कोणाला 16 सोमवारचं व्रत करायचं असेल तर ते सुद्धा या दिवसापासून सुरू करू शकतात. आता इथं माझी पूजा सुद्धा झालेली होती. आता ही पूजा वगैरे करताना पांढरे वस्त्रच घालायचं असतं. हां, ठीक आहे, तुमच्याकडे जर पांढरं वस्त्र नसेल तर काळा रंग सोडून कुठलंही वस्त्र घातलं तरी सुद्धा चालतं. आता मनोकामना पूर्ती जर तुम्हाला करायची असेल तर अगोदर देवासमोर म्हणजे आपल्या महादेवांच्या समोर बसून तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर पिंडीला जलाभिषेक करावा, पंचामृताचा अभिषेक करावा, चंदन, भस्म, अगरबत्ती, धूप सगळं लावून घ्यायचं आहे. बेलपत्र अर्पण करून घ्यायचं आहे आणि ओम नमः शिवाय असा जप सतत सुरू ठेवायचा आहे. आणि मग नंतर आपण पारायणाला सुरुवात करायची. मन आणि डोकं शांत ठेवून आपल्याला पारायण करायचं आहे. पारायण झाल्यानंतर महादेवांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे. तर बघा, भोळे बाबा आपले शंकर जे आहे ते अगदी भोळे बाबा आहेत. त्यांना जास्ती काही असं लागत नाही, ते फक्त भक्तीचे भुकेले असतात. त्यामुळे पूजेमध्ये हेच नाही तेच नाही असं काही म्हणायचं नाही. जे काही आहे त्यातच समाधान मानायचं, जसं की आपले भोळे बाबा सुद्धा मानतात. फक्त मन आणि डोकं शांत ठेवून कुठलीही पूजा करायची आपण. भक्ती ही आपल्या मनातून, आपल्या हृदयातून आली पाहिजे. सगळं साहित्य असायचं आणि मनातच भक्ती नसायचं तर त्याला काहीच अर्थ नाही. शंकर पार्वतीच्या लग्नाचे स्मरण म्हणून महाशिवरात्री सण हा साजरा केला जातो. आता या दिवशी म्हणजे या प्रसंगी शिव त्यांचे दैवी तांडव नृत्य सुद्धा करतात. आणि हा सण आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे, जो जीवनात आणि जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे स्मरण आहे. तर अशा पद्धतीनं मी माझ्याकडे जेवढं साहित्य आहे त्यामध्ये सोपी पूजा केलेली आहे. आणि ही पूजा मी देवघरात नाही केली, इकडं बाहेर स्वामींच्या जवळ केलेली आहे. कारण मला असं सेपरेट जागा पाहिजे होती, त्यासाठी मी इकडं बाहेर केलेली आहे. तर बघा, आयुष्य भेटलंय तर जगण्यामागे काहीतरी हेतू ठेवा. नुसता श्वास घेऊन आयुष्य घालवणं म्हणजे जीवन नाही. तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक संधीवर हसा. जीवन सोपे, परिपूर्ण किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणेच आहे म्हणून नाही, तर तुमच्याकडे असलेल्या सर्व चांगल्या गोष्टींमुळे आणि तुमच्याकडे नसलेल्या सर्व समस्यांबद्दल तुम्ही आनंदी आणि कृतज्ञ राहण्याचे निवडले आहे म्हणून. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक क्षण हा काहीतरी शिकवणारा असतो. तर माझी पूजा इथं पूर्ण झालेली आहे. बघा किती छान आणि किती प्रसन्न वाटतं बघा एखादी पूजा आपण जर घरात केली तर. माझी पूजा जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा. नवीन कोण पाहत असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.